आम्ही भीमाशंकरला आलोय. आता पाऊस येताना खूप धुकं आहे, त्यामुळे शूट नाही करताना आम्ही काहीच दाखवू शकणार नाहीये. त्यामुळे समजून घेऊ. वातावरण एवढं सुंदर आहे. खूप वर्षांनी आले भीमाशंकर एवढं जवळ असतं. काय लागा पाहुणे खाली चाललोय आता घरी. बघा ना काहीच पाणी नाही, टॉयलेटला पण नाही बाबांना. ते सगळं इतका पसारा पडलाय, काहीच पण करा. आणि आम्हाला ते भीमाशंकरला जाऊन आम्हाला मंगळवेढला जायचं पुन्हा. जय महाराष्ट्र. तर आता सकाळचा व्ह्यू. राधे राधे. तर आता मी पिंकूताई आणि ऐश्वर्या भीमाशंकरला चाललोय. पावसाचं खूप वातावरण आहे. मी आज जवळजवळ 17 वर्षांनी भीमाशंकरला चालले. दादू लहान होता तेव्हा एकदा गेलो होतो, खूप गर्दी होती. त्यानंतर मी कधी भीमाशंकरला नाही गेले. भीमाशंकर तर आपल्या महादेवाच्या डोंगरावरती काय माहीत, आणि मी त्यांना इथूनच नेहमी स्मरण केलं आहे, नमन केलं आहे. पण आता आपल्याकडं पाहुणी आलेली आहे. मग ऐश्वर्या म्हटली नाही पिंकूताईला आपण घेऊन जाऊया भीमाशंकरला, चला. आज ड्रीपवाले येणार आहेत, कारण नारळाची लागवड, आंबाबागची लागवड झाली. रात्री असा गोंधळ झाला, टाकीतलं नळ सुरू होता कुठला तरी, बाथरूमचं सगळं पाणी, टाकी संपली. आता इथं लाईटचा खूप प्रॉब्लेम आहे, त्यामुळे सगळा गोंधळ झाला. खालच्या घरून पाणी आणलं, जेवण बनवलं, कुत्र्याच्यापासून सगळ्या माणसांचं आमचा टिफिन बनवला. आणि आता आम्ही चाललो आहे भीमाशंकरला. ऐश्वर्यावाडीत येणार आहे, कृष्णवाडीतून आम्ही घोडेगावला जाणार. घोडेगाववरून जे पण आम्हाला काय मिळेल वाहन त्याने आम्ही जाणार. सो चला मग. बरेत का? इकडे बीटरूट लावलं आहे आजींच्या शेतात, म्हणजे माझ्या सासूबाईच लागतात ॲक्च्युली. आता आम्ही चाललोय वाडीत. पिंकूताई पारी एडी झाले निसर्ग बघून. आता आम्ही चाललो सासूबाई म्हणते. आता संतोष भाऊजी आम्हाला लिफ्ट देतात आहेत घोडेगावपर्यंत. क्लासिक घर आहेत, जुनी घर आहेत घोडेगावची. बरीच घरं मी माझे कॅमेऱ्यात शूट केलेले आहेत. हे सगळे शिवकालीन घर आहेत, अजून पण लोक राहतात त्याच्यामध्ये. हो, चुन्याचं बांधकाम किती सुंदर आहे. पिक्चर भाऊजीने आम्हाला घोडेगावमध्ये सोडलं. आता आम्ही इथून जाणार भीमाशंकरला. थँक्यू, बाय बाय. मी छत्री घेतली कारण मी छत्रीच आणली नाही, मुंबईवरून विसरून आले. आणि या दादांचं शॉप आहे. काय नाव आहे दादा तुमच्या शॉपचं? सौरभ शॉप. तर ठीक आहे, कोणाला छत्री पाहिजे असेल घोडेगावमध्ये तर नक्कीच यांच्याकडून घ्या. बाय बाय. तर आता आम्ही घोडेगावच्या बस स्टॉपवर आलो. ऐश्वर्यामुळं लय लेट झालं आज आम्हाला. आता तोंडला फळ लागली आहे पिंकू पाहुणी. आणि आता आमचं घोडेगावचं बस स्टॉप. आता इथे जरा चौकशी करतोय गाडी भीमाशंकरच्या. ऑलरेडी गेलं तर सगळ्या गाड्या, आम्ही लेट आहे. बस आली फायनली. आता निघालो आम्ही भीमाशंकरला. एवढी सगळी धक्काबुक्की आहे. मी सगळं एवढ्या माणसं पार करून मध्ये आल्या. पिंकूताईला सीट मिळाली आहे, तिकडं बसले आहे. आणि हे आता असं चल, हे सगळे लोकल पब्लिक आहेत, आता मध्ये उतरतील. सो मला आता जास्त शूट काय करता येत नाही. तिथे गेल्यानंतर आपण करूया. हर हर महादेव. हर हर महादेव. धक्काबुक्कीत चाललेला आहोत भीमाशंकरला. तरी हे बोलतात की तुम्ही लकीच आहेत की तुम्हाला गाडी मिळाली आहे एवढ्या उशिरा. हॅलो पिंकूताई. आणि आता हे तिकीट मास्टर. एक मिनिट सॉरी. चढतोय भीमाशंकरची. चढायला घेतला.
इथे बस थांबली आहे 20-25 मिनटं. भीमाशंकरचा कुठला तरी एक स्पॉट आहे. आता इथून भीमाशंकर 1 तास आहे असं बोलतात आहे. इथे बस स्टॉप हा आता आम्ही जेव्हा मागे आलो होतो तेव्हा नव्हता. तर हा एक स्पॉट आहे मध्येच भीमाशंकरचा मध्ये. तर खूप पाऊस पण येतोय, सगळे धुकं आहे असं. आणि आता इथं चहा पाण्यासाठी थांबलेले आहेत. आपली आहे का छत्री? आता पेरू घेतला इथं व्यवस्थित द्या ना. पेरू घेतला 3 द्या 3 द्या 3 द्या. माकडांचे जास्त लाड केले ना तुला माकडांबरोबरच पाठवणार आहे मी. बघ तू माझा कॅमेरा तर गेला तर. हनुमान कळलं. हे ऐश्वर्याने लाड केलेत माकडांना. आता घेतलंय खायला. असा पाऊस येतोय. गरम गरम बुट्टे घेतले दादा. दादा अजून भाजतात आहेत. पाऊस पण येतो आणि सगळं धुकं आहे. जय महाराष्ट्र, हर हर महादेव. फायनली भीमाशंकरला आलोय. आता पाऊस येतो आणि खूप धुकं आहे. त्यामुळे जास्त काही शो नाही करणार आणि काहीच दाखवू शकणार नाहीये. त्यामुळे समजून घेऊ. वातावरण एवढं सुंदर आहे. खूप वर्षांनी आले भीमाशंकरला एवढं जवळ असं. जय महाराष्ट्र, हर हर महादेव. फायनली भीमाशंकरला आलोय. आता पाऊस येतो आणि खूप धुकं आहे. त्यामुळे जास्त काही शो नाही करणार आणि काहीच दाखवू शकणार नाहीये. त्यामुळे समजून घेऊ. वातावरण एवढं सुंदर आहे. खूप वर्षांनी आले भीमाशंकरला एवढं जवळ असं. सगळा कोहराच आहे. तर आता आम्ही चाललोय मंदिराच्या दिशेने आणि खूप पाऊस आहे. आपल्याला रेनकोट घ्यावंच लागतील असं मला वाटतं. हर हर महादेव. त्याला दे. थांबा दादा काहीतरी देतो तुम्हाला. इथे जीप हा पार्वती पतय शंभो. एक मिनिट ये. हर हर महादेव. दर्शन झालं. ऐश्वर्यामुळे झालं. मला लाईनच्या बाहेरच जाऊ देत नव्हती. मी बाहेरच थांबणार होते पण आज ऐश्वर्यामुळे दर्शन झालं. चला आता मी निघालोय. हो महादेव. हे आता बघ ये सगळे ट्रेकर लोग हैं और ये मतलब आप खोपोली से गणेश घाट तक बेस फिर सेलू से। अच्छा तो बेस विलेज में हम गए ना उधर भीमाशंकर ट्रेकिंग। तो अभी कैसा है ट्रेकिंग का रास्ता? अच्छा है।
अच्छा, तो आप आने वाले के लिए एक नंबर। हाँ, वो हमने वो भीमाशंकर रेंज की है ट्रैक, बट हमने वो इधर नहीं आए चल के। वो अनअड़ा है, वो अनअड़ा। हाँ, तो अभी आप इधर से जाओगे फिर से ओके, ठीक है। बदलापुर अच्छा एक्चुअली प्रॉपर मैं यूपी का। अच्छा ये अच्छा। राजस्थान, ये यूपी, वो बिहार। ये मुंबई की है, मैं सोलापुर। मैं नवी मुंबई से आई हूँ, बट हमारे इधर गांव है ना, तो हम लोग ये साइड से आए। ट्रैकिंग हमने वो कोतलीगढ़ वगैरह सब किया, भीमाशंकर रेंज भी किया, बट अंदर तक नहीं आए। इधर ये साइड से ही आते हैं, क्योंकि गांव इधर है तो इधर आते हैं। ये 5 घंटा चढ़ने को लगता है। नहीं पता है, हम लोग मैं ट्रेकर हूँ। दर्शन घेतलंय, आता खूप भूक लागले, 3 वाजले. आता इथे एक देवीचं दर्शन घेतोय आणि मग जेवून घरी निघायचं लगेच. तर ही कमळाई देवी आहे. जेव्हा आपण भीमाशंकरचं दर्शन करून येतो तेव्हा हिचं दर्शन करायचं असं म्हणतात, नाहीतर मग तुमचं दर्शन अपुरं राहतं. शिव के साथ शक्ति भी होना जरूरी है, तो शिव शक्ती के बिना अधुरे है. म्हणजे महादेव शक्तीशिवाय अधुरा आहे असं बोलतात. शंकर पार्वती शिवाय अधुरा आहे. कमळाई देवी पंप हापस पाणी नाही बरं, तर ह्याचं धू असं आता पायाच्या ह्याच्यातच धू. पहिल्या जमान्यात असे पंप असायचे लहानपणी आहे ना, पाणी नाही आलं की आमचं. काय किती सुंदर आहे. तर हे तुम्ही बघू शकता, हे शिलालेख आहे इथं. तर हे तुम्ही बघू शकताय, हे सगळे शिलालेख आहेत, सगळे वीरगळ आहेत सगळ्या योद्ध्यांचे. असं मला तर वाटतं हे वीरगळच वाटतात हे सगळे. फायनली आता इथे नाश्ता केला आणि आता आम्ही निघालो बाहेर. बघू शकतो मी कोहरा. आता आम्हाला डायरेक्ट जायचं आहे बस स्टॉपवरती. इथे जेवण केलं आणि आता निघालो आम्ही. आणि आता बस स्टॉपवरती आलं, काहीच दिसत नाही, सगळा कोहरा आहे. आता हे बस स्टॉपवरती आलोय आम्ही भीमाशंकर, आणि इकडं काही दिसत नाही. ही आपली दीपाली शिंदे रॉयल शेतकरी. आता ऐश्वर्या हरवली आहे, कुठे गेली आहे काय कळलं. हिला कसं शोधायचं आता सांग. थांब तिला कॉल करते. फायनली ऐश्वर्या रॉय बच्चन दिसली, ढगाच्या पलीकडे होती. किती वाजताची बस आहे आता? सगळं असं प्रॉब्लेम आहे, गाड्यांची शॉर्टेज आहे. ही पुण्याची गाडी आहे, पण ती आपल्या गावावरून जाते.